आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. घरातील विश्वासू चालकानेच मालकाच्या आईचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून विमानतळ पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत आरोपीला अटक करून सुमारे 15 लाख रुपयांचे सोने हस्तगत केले आहे. या घटनेमुळे घरगुती नोकरांवरील विश्वासाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी फिर्यादी फारुख अब्दुल हमीद हमदुले वय 57 वर्षे राहणार कोणार्क कॅम्पस विमाननगर यांनी दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या घरातील आईचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार गुन्हा रजिस्टर नंबर 223/2026 भारतीय न्याय संहिता कलम 306 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांच्याकडे तपास सोपविण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी घरातील ये-जा करणाऱ्या व्यक्तींवर संशय घेऊन चौकशी सुरू केली. यावेळी तपास पथकातील अंमलदार अंकुश जोगदंडे आणि लालू कर्रे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार घरात काम करणारा चालकच या चोरीमागे असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी चालक राजेश परशुराम कांबळे वय 40 वर्षे राहणार कलवड वस्ती लोहगाव याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चोरी केल्यानंतर त्याने दागिने वितळवून सोन्याची लगड तयार केल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी पुढील तपासात आरोपीकडून सुमारे 15 लाख रुपयांच्या किमतीचे सोने हस्तगत केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 7 सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त खराडी विभाग अतिरिक्त चार्ज नूतन पवार यांच्या आदेशान्वये विमानतळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक गुन्हे शरद शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार लालू कर्रे, अंकुश जोगदंडे, राहुल जोशी, रुपेश पिसाळ, योगेश थोपटे, सचिन मांजरे, अंबादास चव्हाण, हरिप्रसाद पुंडे, प्रशांत सुतार यांच्या पथकाने केली आहे.